तर कसं आहे मंडळी, तर नमस्कार. परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. मी काय म्हणतो, सकाळून आलो होतो आपण शेतामध्ये, कारण आपल्याला न्यायचे होते जांभळं. कारण ते पाहुणे आपले खास होते आणि त्यांच्यासाठी आपल्याला घेऊन जायचे जांभळं. मग जांभळं वगैरे तोडून घेतले, घरी आलो, आवरून चिरून घेतलं आणि गाडी बोलवून घेतली डायरेक्ट. गाडीमध्ये बसून आपण इकडे डायरेक्ट जालन्याच्या दिशेने, कारण आपल्या जालन्यामध्ये पण थोडं अलीकडे आधी काम होतं. जायच्या आधी आपण इकडे जालन्याच्या अलीकडे थोडं डिझेल टाकून घेतलं. नंतर समोर नाही का मग जालन्यामध्ये पोहोचलो. जालन्यामध्ये आलो ना आपण थोडा इकडे पंचायत समितीमध्ये. पंचायत समितीमध्ये आपलं थोडंफार काम होतं. मग तिथे आलो, जाऊन पप्पा वगैरे सगळे जण होतो सोबत. तिकडचं काम आटवून घेतलं आणि आधीच आपल्याला थोडा उशीर झाला होता. त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ती गाडी आता बांधून चालवली होती. त्याच्यामुळे ट्रॉफिक इतकी जाम झाली होती, खूप जाम झाली होती. समोर येतच नाही, इकडची ट्रॉफिक निघत नाही, समोर येतो. इकडे रेल्वेने पण ट्रॉफिक करून टाकली होती. मग त्याच्याकरता थोडा वेळ थांबणं पडलं आपल्याला. पाहुण्याच्या घरचं काम आवरून घेतलं आणि direct आपण निघालो मोतीबाग एकूण थोडं जालन्यामध्ये परत काम होतं आपल्याला. जालन्यामध्ये पाहुण्याला भेटून घेतलं आणि आपण डायरेक्ट निघालो घराच्या दिशेने. बाकी बघू पुढे. तोपर्यंत लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.